बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात आता नवी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आलाय। गोळीबार करणाऱ्या आग्रा मॉडेलच्या शूटर्सना नेपाळमधून फंडिंग केलं जात असल्याचं क्राईम ब्रांचच्या तपासातून समोर आलं। संशय येऊ नये म्हणून एटीएम कॅश ट्रान्झॅक्शनचा वापर करून पैसे थेट गोळीबार करणाऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले। या कटामागे आंतरराष्ट्रीय टोळी किंवा अंडरवर्ल्डचा हात आहे का याचा तपास पोलीस करतायत। मुंबईतल्या चेंबूरच्या सुभाषनगर एनजी आचार्य मार्ग येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत काम करत असताना 6 कामगार वरून खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली। ही घटना दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती आहे। या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसरा कामगार गंभीर जखमी आहे। जखमी कामगाराला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार संबंधित कामगारांनी सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सेफ्टी किट परिधान केली नव्हती अशी माहिती समोर येते। त्यामुळे बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। तिथे वरळी शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पाच्या कामादरम्यान निष्काळजीपणामुळे आणखी एक दुर्घटना घडली। काम सुरू असताना लोखंडी रॉड खाली कोसळून एका व्यक्तीच्या डोक्यावर पडला। ही घटना केएम रुग्णालय परिसरात घडली असून संबंधित व्यक्ती जखमी झाली। मुलुंडच्या घटनेनंतरही कंत्राटदाराकडून आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आणि घेरावाडी या आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांनी पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं। आज या उपोषणाचा 3रा दिवस आहे। रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नाहीये। या वाड्यांसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमातून नळ पाणी योजना 3 वर्षांपूर्वी मंजूर झाली, परंतु अजूनही या योजनेचं काम पूर्ण झालं नसल्यानं ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग पुकारला। या उपोषणातील एका महिलेची प्रकृती खालावली असून तिला अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे।